आदाब अर्ज़ है एडीएन उर्दू ख़बरनामे में आपका खैर मक़दम। नाजरीन, मैं हूं मसरत पटेल। ख़बरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नज़र डालते हैं आज की सुर्खियों पर। आम खास मैदान पर कुश्तियों के मुकाबले। औरंगाबाद में पहली मर्तबा तमाम भारत के नामवर पहलवान मुकाबले में शामिल। राहुल गांधी के खिलाफ भारतीय जनता पार्टी का शदीद एहतजाज। और मराठी फिल्म एकदम कड़क 2 दिसंबर को तमाम महाराष्ट्र में दिखाई जाएगी। अब खबरें तफसील से। अन्ना साहब पाटिल मुआशी पिछड़े तरक्याती कॉरपोरेशन के सदर नरेंद्र पाटिल ने आज जिला कलेक्टर ऑफिस में जिला कलेक्टर की मौजूदगी में जायजा मीटिंग ली। बाद-ए-अज़ा मीडिया से बात करते हुए अपने रोल की वजाहत की की ज्यांनी कर्ज घेतलं लाभार्थ्यांनी आणि ज्यांनी आपला व्यवसाय पायावरती उभा केला अशांचा एक मोठा मेळावा आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये या ठिकाणी आयोजित करणार आहोत। या मेळाव्याला केंद्रीय मंत्री डॉक्टर कराड साहेब, आपले पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी गटातले भुमरे साहेब, या जिल्ह्याचे सुपुत्र जे मंत्री आहेत आदरणीय अतुलजी सावे साहेब आणि आमचे काही आमदार आणि अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा लवकरात लवकर हा मेळावा होणार आहे। ज्या बँकेने चांगलं कर्ज वाटप केलेलं आहे अशा बँकेच्या मॅनेजरांचंही आणि त्यांच्या बँकेचं कौतुक आम्ही या पारितोषिक देऊन त्या ठिकाणी करणार आहोत। तो कार्यक्रम डिसेंबर महिन्यामध्ये होईल, कारण आता आम्ही नियोजनाला लागलेलो आहोत। तो कार्यक्रम लवकरात लवकर होईल। या प्रमुख या गोष्टी आहेत। महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व विचारांचं सरकार स्थापन झाल्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष, मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादांनी दर मंगळवारी कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर पाठपुरावा सुरू केलेला आहे। यामध्ये सारथीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वसतिगृह अभाव याकरिता स्वतः मंत्री महोदय दादा आणि मंत्रिमंडळाच्या समितीचे मंत्र्यांनी पाठपुरावा सुरू केलेला आहे। महामंडळाच्या योजनेचाही त्यांनी खूप चांगला बदल केलेला आहे। त्याचा छोटासा उल्लेख सांगतो की योजना पहिली 10 लाखाची होती 5 वर्षासाठी, आता 15 लाख करण्यात आलेली आहे 7 वर्षासाठी। ही महत्त्वाची योजना आहे। वयोमर्यादा पुरुषांसाठी 50 होती, महिलांसाठी 55 होती। ती वयोमर्यादा आता 60 वर्ष सरसकट त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ही महत्त्वाचा बदल या नवीन हिंदुत्ववादी विचाराच्या सरकारने घेतलेला आहे, ज्याचा आम्ही महामंडळामध्ये मंजुरी केलेली आहे। लवकरच अधिकृत परिपत्रक राज्य सरकारकडनं आपलं महामंडळाकडनं त्या ठिकाणी काढलं जाईल आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना व्यवसायाच्या दृष्टिकोनातून लाभ त्या ठिकाणी घेतला जाईल, असं निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। एकंदरच महामंडळाची परिस्थिती बरी आहे, पैसे सरकार देत आहे। आता लाभार्थ्यांनी पुढे येऊन लाभ घ्यावा एवढीच या ठिकाणी मी महामंडळाच्या दृष्टिकोनातून विनंती करतो। दुसरा मुद्दा म्हणजे दौलताबाद नव्हे तर देवगिरी किल्ला अशा पद्धतीचं वक्तव्य आदरणीय मंत्री महोदय यांनी केलं। किंवा आपल्याला कल्पना आहे की किल्ल्यावरचे वेगवेगळ्या प्रकारची अतिक्रमण काय, या अतिक्रमणामुळे तिकडच्या असणाऱ्या वाईट प्रवृत्तीला आता वाढ होत चाललेली आहे। त्याच्यामुळे कलेक्टरांच्या माध्यमातून जेवढे किल्ले आहेत त्या किल्ल्याची अतिक्रमण त्या ठिकाणी उठवण्यात यावी, अशा प्रकारची आमची मराठा समन्वयकांच्या सकाळच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा केलेली आहे। औरंगाबाद म्यूनिसिपल कॉरपोरेशन की जानिब से टैक्स वसूली के लिए पॉक्स मिशन का इस्तेमाल किया जाएगा। इस मिशन का अमली तजुर्बा मीडिया के रूबरू किया गया। बाद-ए-अज़ा म्यूनिसिपल कॉरपोरेशन कमिश्नर और असिस्टेंट कमिश्नर ने मजीद मालूमात दी। चेंज आपल्या सिस्टममध्ये रिफ्लेक्ट होणार आहे, म्हणजे पेमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की
मला माझ्या नावावर आता किती ड्यू आहे समजा, हे मला जर चेक करायचं असेल तर तो पुन्हा आपल्या पोर्टलवर जाऊन तिथून आपण त्याच्या प्रॉपर्टी नंबर टाकून चेक करू शकतो की जे झालेलं पेमेंट आहे ते डिडक्शन झालेलं आहे किंवा नाही. तर म्हणजे डबल व्हेरिफिकेशन आहे. त्यांच्या हातामध्ये पावती पण राहणार आहे, ते पण त्यांना पॉस मशीनवर दाखवलं जाईल की पेमेंट झालेलं आहे म्हणून. आणि सिस्टीममध्ये त्यांचं बिल असतं, त्या बिलवरचे जे काही चेंजेस आहे ते सुद्धा तिथे इमिडिएटली येणार आहे. कर्मचारी आपले घरोघरी जातील. हां, बेसिकली आता हे कर्मचारी असं होतं की याच्या अगोदर आपले कर्मचारी फक्त बिल वाटप करायचे आणि पेमेंट करण्यासाठी मग एक तर ऑनलाईन पेमेंट असायचं किंवा मग आपल्या CFC किंवा कॅश काउंटरला यांना यावं लागायचं. तर बऱ्याच नागरिकांना काय असतं की जॉबवर असते किंवा काय असते तर येण्याचा वेळ जो असतो तो वेगळा असतो किंवा येता येत नाही. तर तीच एक सवलत त्यांना म्हणजे घर बसल्यासुद्धा त्यांना पेमेंट करता यावं आणि त्याची त्याला रिसिप्ट मिळावी त्याच्यासाठी म्हणून आम्ही सुविधा केलेली आहे. प्रायोगिक तत्वावर आम्ही सुरुवातीला काही मशीन ज्या आहेत त्या फील्डवर हे करतो आहोत, कारण की आमचा स्टाफ पण आता सध्या या नवीन सिस्टीमला यूज होईल आणि लोकांपर्यंत पण आम्हाला विश्वास आहे आता निर्माण करायचे की हे इट इज अ प्रॉपर आणि फुलप्रूफ सिस्टीम ऑफ पेमेंट. या पद्धतीने एकदा त्यांचं हे झालं की मग आपण सर्व उरलेल्या 54 आमच्या ज्या टीम्स आहेत याच्या प्रॉपर्टी टॅक्स वसुलीच्या त्या सगळ्या टीम्स ज्या आहेत त्यांच्याकडे आम्ही पॉसिबिलिटीसुद्धा दिली. सध्या या तिच्यावर आपण प्रॉपर्टी टॅक्स पेमेंटची सुविधा अवेलेबल करून देतो आहे, पण आम्ही आता ही पण डेव्हलपमेंट करायला सांगितलेली आहे की सेम मशीनमधनं आपल्याला पाणीपट्टी जी आहे ती सुद्धा भरता आली पाहिजे भविष्यामध्ये. त्याचं पण डेव्हलपमेंट आपलं सुरू आहे. तिच्यामध्ये स्मार्ट सिटीमध्ये आपला जो ई गव्हर्नन्स प्रोजेक्ट होता त्याच्या माध्यमातून आणि HDFC येतो, प्लस सगळ्या बँकशी लिंक केलेले असल्यामुळे डेबिट क्रेडिट कार्डचा पण सगळ्यांना त्याचा उपयोग करता येऊ शकेल. प्लस आपण म्हणजे हे इमिजिएटली त्या व्यक्तीला SMS पण जाणार की ह्याचं एवढं पेमेंट झालेलं आहे आणि उर्वरित अमाऊंट तुझी एवढी आहे किंवा नील झाली आहे तर नील पण येईल. तर जी स्लिप येत आहे पॉज मशीनवर तर ती पण सेल्फ सॅटिस्फॅक्टरी आहे नागरिकांना की ही मालमत्ता करापोटी भरलेली आहे, त्याच्यावर तो नंबर येतो, एवढं पेमेंट झालेलं आहे हे त्याच्यावर डिटेलिंग आल्यामुळे आणि आपला व्यक्ती पण सॉफ्टवेअरमध्ये दाखवू शकत असल्यामुळे लोकांमध्ये एक विश्वास निर्माण होईल. आणि आता तसंही मागील 2-3 वर्षापासून ऑनलाईन पेमेंट आणि म्हणजे कॅश पेमेंटवर लोकांचा भर कमी झालेला आहे, तर ह्या गोष्टींमुळे लोक यूज टू पण आहेत आणि ते वापर चांगला करू शकतात. आइंदा 5 साल में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर कोऑपरेटिव बैंक के मराठवाड़ा के कम से कम 10 शाखों में तोसी की जाएगी, ऐसा दावा बैंक ऑफ महाराष्ट्र के सुबुकदोष जनरल मैनेजर परलेहाद अंभोरे ने किया है. या परिवर्तन पॅनलमध्ये जे अंभोरे साहेब आहेत ते महाराष्ट्र बँकेचे महाव्यवस्थापक म्हणून रिटायर झालेले आहेत. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या अनुभवाचा, त्यांचा पूर्ण याचा विचार करता ते बँकेला अत्यंत चांगल्या परिस्थितीला ठेवू शकतात व बँकेची अजून आमची अशी इच्छा आहे की बँक जर व्यवस्थित चालली तर बँकेला आपण बँकेच्या शाखा अजून वृद्धिंगत करण्यासाठी त्यांचं मोलाचं मार्गदर्शन राहणारच आहे. पण जे अदमाने साहेब आहेत, रगडे साहेब आहेत, हे पण चांगले माणसं चांगले माणसं आपल्याला पॅनलला मिळालेले आहेत. डॉक्टर दुसळे सर आहेत. तरी माझे सर्व मतदार बंधूंना भगिनींना आग्रहाची विनंती आहे की आपण परिवर्तन पॅनलला मेणबत्ती आणि शिवनेवर मतदान करून भरघोस मताने विजयी करावे. ही ज्यावेळेस स्थापन करायची त्यावेळेसपासून माझा ह्या बँकेशी संपर्क चालू आहे. मी त्यावेळेस शेअर जमा फक्त 100 रुपये जमा करायचे होते. त्यावेळेस मी स्वतः 250 लोकांकडून प्रत्येकी 100 रुपये घेऊन बँकेत जमा करून ते जे अट होती बँक स्थापन करण्यासाठी ते पूर्ण करण्यासाठी त्या सुरुवातीला प्रयत्न केले. त्यानंतर आलेलं कार्यकारी मंडळ त्यामध्ये मला याच्यामध्ये गरज पडलेली नाही. कार्यकारी मंडळीमध्ये असावं मी असं मला कधीच वाटलेलं नाही आणि आजपर्यंत त्यांच्याकडून मला त्यांच्या अपेक्षा होत्या की मी त्यांच्या कार्यकारी मंडळात यावं अशी त्यांची इच्छा होती. पण गेल्या 10 वर्षात मला गरज पडली नाही आणि आजही मला त्याची गरज नाही. पण बँकेचा त्यांनी केलेला व्यवहार, बँकेला लोकांना दिलेलं कर्ज अशा लोकांना दिलं की ज्या लोकांकडे स्थावर मालमत्ता किंवा इतर उत्पन्नाचं काहीच साधन नव्हतं अशा लोकांना ह्या लोकांनी कर्ज दिले आणि त्यामुळे बँकेचे 2 कोटी रुपये वसूल झाले नाही आणि त्यामुळे ही याच्यामध्ये अवसानामध्ये बँक आली होती. त्यावेळेस आम्ही
आणि ह्या ज्या हे लोक आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत प्रतिष्ठित नागरिक म्हणणं त्यांना, अशा लोकांकडून शेअर्स जवळजवळ 1 कोटी जमा केले आणि त्यातच पूर्वीची जे कार्यकारी मंडळ होतं, प्रशासक कांबळे साहेब आल्यानंतर त्यांनी ते सगळं उकरून काढलं. आता हे त्यांना जेलमध्ये जावं लागलं होते. मग यांनी काही आमदार खासदाराला पकडून यांची पुन्हा कांबळे साहेबांची बदली केली. आजच कांबळे प्रशासक असताना त्या काळामध्ये जे काही समजा 1 करोड रुपये जमा करायचे, तर ते जमा करण्यासाठी बाणाईमध्ये जे त्यावेळेसचे समजा कार्यकर्ते होते, मग त्याच्यात विशेषतः AK ससाने असतील, दादा वाकोडे असतील, अनिल कुमार गायकवाड असेल, तुमचे VL कांबळे असतील, कंदारे साहेब असतील, असे अनेक लोकांनी मिळून त्यावेळेस मी आणि माझ्या सहकार्याने जवळपास 1 करोड रुपयाचा निधी जमा करून बँकेत पडत्या काळामध्ये आम्ही त्यावेळेस मदत केलेली आहे. अशीच मदत जर प्रत्येकाने 1-1 कोटी रुपये जर केली असती तर बँकेचा जो स्तर आहे आताचा, तर तो फार उंचावला गेला असता, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण आतापर्यंत ह्या संचालक मंडळाने तसं काहीही केलेलं दिसत नाही. म्हणून माझी अशी विनंती आहे मतदारांना की आम्हाला एक संधी द्यावी की जे काही 25 वर्षात झालं नाही ते आम्ही ह्या 5 वर्षात करून दाखवू. ह्या बाणाई संघटनेचा मी राष्ट्रीय स्तरावरही काम करतो आणि महाराष्ट्र राज्य स्तरावरही काम करतोय. मी आणि माझ्यासारखे जे काही बाकीचे सहकारी आहेत त्यांची मदत घेऊन ही बँक कशी पुढे नेता येईल, याचं भागभांडवल कसं वाढवता येईल, याचा आम्ही असा प्रयत्न करतो. साध्या जे काही पतसंस्था आहेत त्याचा टर्नओव्हर जवळपास 500 ते 700 कोटी होतो. आपली ही तर बँक आहे जी बाबासाहेबाच्या नावानं चालते, तर आपला ह्या बाबासाहेबाच्या नाव असलेल्या बँकेचा स्तर कसा उंचवता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. डॉक्टर आंबेडकर मेडिकोसचा मी मागील 15 वर्षापासून सभासद आहे. डॉक्टर आंबेडकर मेडिकोसने या बँकेचे प्रगतीसाठी, वैभवशील प्रगतीसाठी फार सहभाग नोंदवलेला आहे. आम्ही जेवढे जमेल तेवढे शेअर्स आमच्या आंबेडकर मेडिकोसतर्फे या बँकेला दिलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असल्या कारणाने आम्ही या बँकेचे वैभवशील प्रगतीसाठी झटलेलो आहोत आणि पुढे झटणार आहे. मागील काही काळामध्ये या बँकेमध्ये जे प्रशासक नेमलं होतं त्यावेळेस आम्ही बनाई संघटनेसोबत असताना आम्ही पण जवळपास 50 ते 60 लाख पैसे जमा करून रिझर्व्ह बँकेकडून या कडून आमच्या अध्यक्षाकडे मागील तत्कालीन बोर्डांनी ज्या अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून ठेवल्या होत्या त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या नाही. त्यांनी शहराबाहेर सोडा पण शहरामध्ये सुद्धा एकपेक्षा जास्त शाखा उघडल्या नाहीत. काय आमचे समाजातले जे गरीब तरुण विद्यार्थी होते, जे बेरोजगार होते, त्यांनासुद्धा त्यांनी कर्ज दिले नाही. आणि ज्या कर्ज त्यांनी मागील 20 वर्षामध्ये दिले होते त्या कर्जामध्ये पण त्यांनी वसुलीसुद्धा केली नाही. त्यामुळे आपण माहीतच आहे की 4 ते 5 वर्ष आपले तत्कालीन अध्यक्ष यांना कुठल्या प्रकारचं त्यांना एक प्रकारचं वैफल्यग्रस्त झाले होते आणि त्यामध्ये त्यांनी आपल्या डॉक्टर आंबेडकर बँक याचं वैभवशील प्रगतीशील सर्वात आधी आम्ही भांडवल कसे वाढवणार हे आम्ही पाहू. बाकी वसुली जे मागील वसुली राहिली होती ती वसुली कशा करण्यात येईल, त्यांना काही आम्हाला सवलत देता येईल का, त्यांच्याकडून वसूल करून घेण्यात येईल ते सुद्धा आम्ही बघू. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या समाजातले जे बेरोजगार तरुण आज वणवण फिरत आहेत त्यांना आम्ही कर्जाच्या मार्फत कशी मदत करू शकू किंवा त्यांच्यासाठी काही क्लासेस, बँकिंग क्लासेस ज्या राष्ट्रीय बँके आहेत त्यामध्ये त्यांना नोकरी संधी कशी देऊ शकू या प्रकारे आम्ही मार्गदर्शन करण्याचं ठरवलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी बँकेचं कार्य
हे मार्च 97 पासून सुरू झालेलं आहे. मागचा 25 वर्षाचा कालखंड जर बघितला तर कुठल्याही संस्थेच्या 25 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या संस्थेनं काय प्रगती केली हा एक अत्यंत मैलाचा दगड असायला पाहिजे. परंतु दुर्दैवानं मला या ठिकाणी सांगावं लागतं की 25 वर्षामध्ये बँकेची कुठलीही प्रगती झालेली नाही आहे. आमचा मुख्य मोटिव्ह जो आहे तो ही बँक कशी प्रगतीपथावर नेता येईल. बाबासाहेबांच्या कर्मभूमीत असलेली बँक की ज्या कॉलेजमध्ये शिकलो, जे संस्कार आपल्यावर घडलेले आहेत त्या संस्काराचंच परतफेड म्हणून, त्या संस्कार आठवणीत ठेवून ही बँक ही कशी प्रोग्रेस करता येईल, बँकेचा पाया व्यापक पद्धतीने कसा वाढवता येईल, या ठिकाणचं भागभांडवल कसं वाढवता येईल, ठेवीचं प्रमाण कसं जास्त वाढवता येईल आणि मुख्य असा मुद्दा असा आहे की या ठेवी घेतल्यानंतर त्या ठेवीचा योग्य उपयोग कर्जाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत कसा जाता येईल. व्यापक पाया करणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या ठिकाणचा पाया आहे की केवळ काही विशिष्ट लोकांना कर्ज देऊन जर आम्ही बँक चालवायचा प्रयत्न केला तर मला वाटलं कुठलीही बँक अशा पद्धतीने चालू शकत नाही. म्हणून आम्ही आमच्या पॉम्पलेटमध्ये सांगितलेलं आहे, कर्ज वाटप करण्याचा पाया आम्ही या भक्कम पायावरती करणार आहेत. सर्वसमावेशक पायावरती कर्जाचं वाटप राहील आणि ह्याच्यासोबतच ह्या बँकेची पतमानांकन कशा पद्धतीने वाढवता येईल आम्हाला. कारण क्रेडिट रेटिंग ही सगळ्यात महत्त्वाची आहे. बँकेचं क्रेडिट रेटिंग करू शकतो आम्ही. बँकेचं आमचे जे काही जे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट करावं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यावेळेस ही संस्था जर वाढवायची असेल तर आपल्याला संस्थेचं जाळं हे आपल्याला पसरावं लागेल. बँकेचं कार्यक्षेत्र जरी महाराष्ट्र असलं तरी आज घडीला आपल्याला माहिती आहे ह्या शाखेची फक्त एकच शाखा कार्यरत आहे. दुसरी शाखा कार्यान्वित करण्याचा या संचालक मंडळाने प्रयत्न केला आहे, परंतु तो प्रयत्न काही सक्सेसफुल झालेला नाही. त्या शाखेत कुठलंही काम होत नाही. आमच्या विस्ताराची दिशा असणार आहे की ह्या बँकेच्या पुढच्या 5 वर्षाच्या काळात किमान जिल्हा स्तरावर, मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्हा स्तरावर तरी ही बँक गेली पाहिजे. आणि जसं अदमाने साहेबांनी सांगितलं की बाणाईच्या शाखा ह्या प्रत्येक जिल्ह्यावरती आहेत, तसं किमान मराठवाड्याच्या ह्या संबंधित जिल्ह्यामध्ये या बँकेच्या एक शाखा तरी आमचा उघडण्याचा प्रयत्न असेल. पुढच्या 5 वर्षात किमान 10 शाखा, म्हणजे औरंगाबाद शहरामध्ये अजून 2 शाखा आणि प्रत्येक मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये 8 शाखा जर केल्या तर मला वाटतं आम्ही 10 शाखा नक्कीच या ठिकाणी उघडू आणि बँकेचा विस्तार करू. आज ज़राई नुमाइश का इफ्तिताह साबिक असम्बली स्पीकर नीज़ रुकन असम्बली हरिभाऊ बागड़े के हाथों अमल में आया। इस मौके पर ग्रेजुएट हल्क़े इंतखाब के रुकन असम्बली सतीश चौहान के अलावा मुअज़्ज़िज़ शख्सियात मौजूद थीं। शहर में आज से शुरू हुई ज़राई नुमाइश का इफ्तिताह साबिक असम्बली स्पीकर नीज़ रुकन असम्बली हरिभाऊ बागड़े के हाथों अमल में आया। इस मौके पर ग्रेजुएट हल्क़े इंतखाब के रुकन असम्बली सतीश चौहान, वसंतराव नाइक मराठवाड़ा ज़राई यूनिवर्सिटी परभनी के वाइस चांसलर बतौर मेहमान खुसूसी मौजूद थे। 3 यौम तक ये नुमाइश जारी रहेगी। इस नुमाइश में किसानों के लिए दरकार जदीद औजारों की नुमाइश की जा रही है। इस नुमाइश को देखने के लिए तमाम मराठवाड़ा से किसान और ज़राई कॉलेजेस के तुलबा आ रहे हैं। कौतुकच केलं पाहिजे की ते सातत्याने त्या कृषी प्रदर्शनसाठी आग्रह करतात, ते भरवतात आणि वेगवेगळ्या उद्योजकांना देखील कृषी साधनं तयार जे करतात त्यांनाही बोलून हे प्रदर्शन करतात आणि मला असं वाटतं त्याचा लाभ निश्चितपणे शेतकऱ्याला होतो. आता शेतकरी म्हटलं, शेती म्हटलं की वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेला विषय होता. रामभाऊ भोगले म्हणले की 72 ते 77 आपल्याला अन्नधान्य त्याच्या आधीपासूनच पुरत नव्हतं. मला 72चा दुष्काळ चांगला आठवतोय. अमेरिकेतून तो पांढरा गहू आणि लाल ज्वारी ही आणली त्यावेळेला आणि रोजगार हमीच्या कामावर देखील वाटली. जे काय MOU केलं त्यावेळेस मी होतो आणि मला निश्चित आनंद आहे की या प्रदर्शनाचा, जसं रामभाऊनी सांगितलं, आत्महत्या तर कमी व्हायलाच पाहिजे, पण नवीन नवीन तंत्रज्ञान हस्तगत करण्यासाठी, नवीन नवीन पिकांचे वाण जे काय असतील हे शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी या प्रदर्शनाचा निश्चितच उपयोग. खरं तर महत्त्वाचं या
वाइस चांसलर जी, आपको शायद हिस्ट्री मालूम नहीं हुई है यूनिवर्सिटी की, या आपने मालूम कर लिया होगा अभी तक. मराठवाड्याच्या विकास आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या विद्यापीठाची स्थापना झाली. आणि मला निश्चित आनंद आहे की ज्या काही जगप्रसिद्ध व्हरायटी आहेत, समीर मोदी इथे बसले, नांदेड 44 नावाची कापसाची जात होती, बरोबर ना. त्यानंतर आपलं ज्वारीमध्ये आपण खूप काम केलंय. असे कितीतरी वाण असतील. या विद्यापीठाचा फायदा नुसत्या मराठवाड्यालाच नाही, त्या पूर्ण महाराष्ट्राला नाही, त्या पूर्ण भारताला झाला आहे, हे खरं आहे. आणि त्याचबरोबर आज आम्ही प्रदर्शनात बघितलं, नवीन नवीन तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचवण्याचं कामं करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपकरण विकसित करतायत. आणि या प्रदर्शनामार्फत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे निश्चितच या प्रदर्शनाचा सगळ्यांना उपयोग होईल. फार मी तुमचा वेळ घेणार नाही, पण कुलगुरू साहेबांच्या बद्दल 2 शब्द सांगतो. UP मधून आले, दिल्लीला होते, पहिल्यांदा मराठवाडा बघितला कुलगुरू झाल्यावर. पण मला आनंद या गोष्टीचा आहे की आता दिल्लीमध्ये त्यांचं खूप वर्चस्व आहे. रामभाऊ, माहिती घेतली असेल कदाचित, तुमच्या परमिशन शिवाय आले नसतील असं मला वाटतं. परंतु त्यांनी दिल्लीमधून ICAR मधून जे निधी येतो, व्यासपीठावर सगळ्यांनाच माझी विनंती आहे की मराठवाडा कृषी विद्यापीठाला नेहमी सातवत भावानं बघितलं जातं. आज औरंगाबाद में बजरंग दल और बैनुल अक़वामी हिंदू परिषद की जानिब से दिल्ली में श्रद्धा का कत्ल करने वालों को फांसी की सज़ा दी जाए, इस मुतालबे पर ज़िला कलेक्टर ऑफिस के रूबरू एहतजाज किया गया और महज़र पेश किया गया. ADN से बात करते हुए मज़ीद मालूमात दी गई. दिल्ली की जो अभी घटना घटी है, श्रद्धा वालकर नाम की लड़की थी, उसकी जिहादी द्वारा 35 टुकड़े करके निर्मम हत्या की गई. ये हत्या की हम राष्ट्रीय बजरंग दल की तरफ से कड़ी निंदा करते हैं. और आज हमने महामहिम राष्ट्रपति महोदया को, जिलाधिकारी को निवेदन सादर किया है कि श्रद्धा वालकर के हत्यारों को कड़ी से कड़ी सज़ा दी जाए, फांसी दी जाए उनको. और देश में जहाँ जहाँ पे भी ये ऐसी लव जिहाद की घटनाएं घट रही है, वहाँ पे आरोपियों की तुरंत गिरफ्तारी की जाए. और ये लव जिहाद के जितने भी केसेस है, जहाँ जहाँ पे भी ये घटनाएं घट रही है, वो हर केसेस फास्ट ट्रैक कोर्ट में चला के जल्द से जल्द पीड़ित और परिवार को न्याय दिया जाए. ये आज की हमारी प्रमुख मांगे थी. और डॉक्टर प्रवीण भाई तोगड़िया द्वारा स्थापित अंतर्राष्ट्रीय हिंदू परिषद और राष्ट्रीय बजरंग दल की तरफ से मैं प्रशासन और सरकार को चेतावनी और विनंती जो समझेंगे वो देना चाहता हूँ कि हिंदू समाज का अंत मत देखिए. अगर हिंदू समाज रास्ते पे उतर आया तो विनाश निश्चित है. कल जो घटना सामने आई थी, श्रद्धा वालकर हत्या की, जो क्रूरता से वो हत्या की, वो आफ्ताब को जल्द से जल्द फांसी की शिक्षा होनी चाहिए, यह हमारी मांग है. और ऐसे जो लव जिहाद के प्रकरण पूरे देश भर में बहुत मात्रा में घटित हो रही है, ऐसी सारी घटनाएं, तो इसके लिए जैसे यूपी में लव जिहाद विरोधी कानून है, तो वैसे महाराष्ट्र में भी लव जिहाद विरोधी कानून त्वरित पारित किया जाए और धर्मांतरबंदी कानून भी लागू हो, जिसके कारण यह जो घटनाएं हो रही है तो वो रुक सके. दूसरी हमारी मांग शासन से ऐसी थी कि ये जो सारी घटनाएं हो रही है, ये एक विशिष्ट उद्देश्य को लेकर की जा रही है, जिसे लव जिहाद, जैसे लड़कियों को अपने प्यार के जाल में फंसाकर उनका जबरदस्ती धर्मांतर करना, उनके ऊपर बलात्कार करना, और अगर वो नहीं मानते हैं तो उनका खून कर देना या उनका मर्डर करना. यह घटना जो है ये किसी मोटिव के कारण हो रही है, तो इन घटनाओं की चौकसी पूरे महाराष्ट्र में होनी चाहिए. और महाराष्ट्र शासन ने इसके लिए अलग से एक समिति बनाकर लव जिहाद के जो भी मामले सामने आ रहे हैं तो उसके ऊपर त्वरित FIR दाखिल हो और त्वरित जो ये सब कर रहे हैं उनके ऊपर कठोर कार्रवाई हो, यह मांग हम सभी की है. तो दिल्ली में जो घटना हो गई है, जिसे हम कड़ी निंदा करते हैं, जहां पर हमारे मुंबई के रहने वाली श्रद्धा वालकर जिनको फंसाया है जो लव जिहाद में, जो महाराष्ट्र में और भारत देश में जो लव जिहाद, धर्मांतरण, लैंड जिहाद ऐसे बहुत प्रकार यहाँ पर हो रहे हैं. और आज हमने जिला अधिकारी कार्यालय छत्रपति संभाजीनगर, वहाँ पर हमने निवेदन आज दिया है और बहुत हिंदूवादी संगठन यहाँ पर मौजूद हो गई. और मैं यही कहना चाहता हूँ सरकार को का धर्मता संघ के माध्यम से जो महाराष्ट्र में जो कार्य कर रहा है, धर्मता संघ, हमारे पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज, जिनके तरफ से मैं ये कहूँगा, जो आफ्ताब ने जो हमारे श्रद्धा वालकर को जो उनके 35 टुकड़े कर एक टुकड़ा वहाँ पर फेंका,
उनको जल्दी से जल्दी फांसी के तख्ते पर उन्होंने जल्दी सरकार ने उनको चढ़ाया चाहिए। ऐसा मैं सरकार को निवेदन देता हूँ और ऐसा महाराष्ट्र और भारत देश में ऐसा नहीं होना चाहिए। ऐसा कुछ कायदा निकलना चाहिए देश में। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। रुकने पार्लियामेंट इम्तियाज़ जलील के दुआ फाउंडेशन की जानिब से नशे से नजात मुहिम की तशहीर के लिए आम खास मैदान पर आज दोपहर में कुश्ती के मुकाबलों का एहतमाम किया गया था। पहली मर्तबा औरंगाबाद में पंजाब समेत दिगर रियासतों के मशहूर पहलवान इस मुकाबले में हिस्सा लेंगे। रुकने पार्लियामेंट इम्तियाज़ जलील के दुआ फाउंडेशन की जानिब से औरंगाबाद नशे से आज़ाद हो इसकी तशहीर करने के लिए आम खास मैदान में जारी IJ फेस्ट में कुश्तियों के मुकाबलों का एहतमाम किया गया है। इस मुकाबले में पहली मर्तबा पंजाब समेत मुल्क के दिगर रियासतों के पहलवान हिस्सा ले रहे हैं। आज दोपहर को ये मुकाबला हुआ। भारत केसरी प्रवीण भोला, शोलापुर के महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेख समेत पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली और महाराष्ट्र के तमाम नामवर पहलवान इन कुश्ती के मुकाबलों में हिस्सा ले रहे हैं। कुश्ती मुकाबलों के कन्वीनियर तैयब पटेल हैं। शिवसेना चीफ बाड़ा साहब ठाकरे की बरसी के सिलसिले में आज शहर के मुख्तलिफ मकामात पर शिवसेना की जानिब से खिराज अक़ीदत पेश किया गया। दिनानिमित्त मी त्यांना भरपूर अभिवादन देते। मी एकच सांगू इच्छिते की जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा महाराष्ट्रात रामराज्य होतं। आता ते रामराज्य आपल्याला कुठेतरी हिरावल्यासारखं दिसतंय। तर आमच्यासाठी आज उद्धव साहेब हे राम आहे आणि ते रामराज्य सगळ्यांनी मिळून आणलंच पाहिजे। सगळ्या शिवसैनिकांनी राम सेतू बांधून जसं इतिहासात झालं तसं पूर्ण घडून आणून परत इतिहास साक्षी आहे की रामराज्य परत येतं ते येणार आहे। आम्ही सगळ्या महिला आघाडीच्या सर्व महिला शिवसैनिक सगळ्यांनी मिळून एक आज अजेंडा घेतला पाहिजे की आपण सगळ्यांनी मिळून आज राम सेतू बांधायचा आहे, रामराज्य परत आणायचं आहे। खरोखर साहेबांची इतकी आठवण आहे की ज्यावेळेसही साहेब संभाजीनगरमध्ये यायचे त्यावेळेस आवर्जून महिला आघाडीला विचारायचे की महिला आघाडी कुठं आहे, महिला आघाडी काय करते। महिला आघाडीचं काम हे मुंबईनंतर संभाजीनगरची महिला आघाडी हे साहेबांना बाळासाहेबांना संभाजीनगर अतिप्रिय होतं आणि त्यामुळं संभाजीनगरला आले की ते आवर्जून विचारपूस करायचे आणि आम्ही बाळासाहेबांना भेटायला पण जायचो आणि ते आमच्यासोबत ते विचारमय करायचे, सगळ्या गोष्टीची विचारपूस करायचे, पक्षबांधणीबद्दल विचारपूस करायचे आणि तळागाळातून महिलांनी काम केलेलं आहे शिवसेना महिला आघाडीनं इथं। आणि या सर आज बाळासाहेबांची खूप आठवण येते आम्हाला, कारण जे बाळासाहेबांना जे काम केले, जे बाळासाहेबांचं नेतृत्व होतं, सर्वसामान्य महिला आघाडीला घेऊन ते चालले आणि सर्व पक्षाचे आमच्या प्रमुख पदाधिकारी जे काही आपल्या संघटनेचे पदाधिकारी आणि संघटना वाढवण्यासाठी सतत महिला आघाडीनं काम केलेलं आहे। आज आम्हाला बाळासाहेबांची खूप आठवण येते। आजच्या दिवशी एवढीच खंत वाटते की जर बाळासाहेब जर असते तर असं झालं नसतं आणि लोकांनी गद्दारी पण केली नसती। त्याची खूप खंत वाटते आणि बाळासाहेबांची आम्हाला खूप उणीव वाटते। पण आम्ही उद्धव साहेबाच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे आम्ही सगळ्या उभा राहू, महिला आघाडी पण, आणि परत आम्ही नव्यानं तळागाळात पोहोचून आम्ही महिला आघाडी स्ट्रॉंग करणार आहोत आणि लोकांच्या घरापर्यंत आणि मनापर्यंत आम्ही शिवसेना पोहोचवणार आहोत। कांग्रेस रहनुमा राहुल गांधी ने मुजाहिद आज़ादी वीर सावरकर के खिलाफ दिए गए मुबैना बयान की मजम्मत में आज भारतीय जनता पार्टी की जानिब से राहुल गांधी की तस्वीर पर जूते मारे गए और स्याही लगाकर एहतजाज किया गया। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र दिसून आल्या, अनेक आक्षेपार्ह शिव्या देखील या घोषणामध्ये देण्यात आलेल्या, काय सांगायला असं? सर्वप्रथम मला असं वाटतं याच्यामध्ये कोणतीही घोषणा ही आक्षेपार्ह नव्हती, ती राहुल गांधीला साजेशी होती। याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस बघत आलेलो आहे काँग्रेस आणि राहुल गांधी हे हिंदू विरोधी धोरण आणि हिंदू देवदेवताच्या बद्दल, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी छत्रपती संभाजीराजांच्या विरुद्ध जे अपशब्द वापरलेले आहे त्या सर्वांच्या निषेधार्थ हे आंदोलन भारतीय जनता युवा मोर्चा संभाजीनगरतर्फे करण्यात आले आणि मला असं कोणत्याच याच्यामध्ये मला खेद वाटत नाही की याच्यात कोणतीही घोषणा ही आक्षेपार्ह आहे की राहुल गांधी आणि काँग्रेस नाना पटोले यांच्यासाठी योग्य भाषा भारतीय जनता पार्टी। याच्यानंतर सुद्धा
आक्रमकपणे भारतीय जनता युवा मोर्चा आंदोलन करण्यात येईल. आम्ही राहुल गांधींच्या विरुद्ध, त्यांनी वीर सावरकरांच्या विरुद्ध जे अपशब्द काढले त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इथं जमलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे, गेल्या 15-20 दिवसापासून राहुल गांधी आणि काँग्रेस कायम हिंदू विरोधी भूमिका घेऊन हिंदूंना भडकवण्याचं काम करत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष कर्नाटकाचे, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध सुद्धा अपशब्द काढले. जशी महाराष्ट्रामध्ये राहुल गांधीची भारत जोडो यात्रा आली, तसे हिंदूंबद्दल, मराठी लोकांबद्दल अपशब्द काढून त्याचा अपमान कसा होईल हे काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार केलेलं आपल्याला दिसतं. मला एक गोष्टचं आश्चर्य वाटतं, बाळासाहेबांचे नातू श्रीमान आदित्य ठाकरे हे राहुल गांधींच्या गळ्यात हात टाकून स्वातंत्र्य सेनानी वीर सावरकरांच्या विरुद्ध जेव्हा राहुल गांधी बोलतात तेव्हा ते निषेध व्यक्त केलेला दिसत नाही. म्हणून मला आजच्या प्रसंगी सांगायचं आहे, हे शिवसेनेचं हिंदुत्व, सावरकरांवरचं प्रेम हे वेगळी आहे, त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. 2 रोज कबल एक रिक्शा ड्राइवर की बदतमीजी की वजह से नाबालिग दोशीज़ा ने चलते रिक्शे में से कूदी मार दी थी. इस वाक़े पर पुलिस और आरटीओ इंतज़ामिया पर मीडिया के ज़रिए से ख़वातीन ने सवाल उठाया था. अब आरटीओ भी इस वाक़े पर एक्शन ले रहा है. इसकी इत्तला आरटीओ संजय मैत्रीवार ने मीडिया को दी. रिजनल ट्रान्सपोर्ट अथॉरिटीने सर्व रिक्षांचे मीटर कॅलिब्रेट करून घेण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे आणि ती मुदत संपायला साधारणतः एक 15 दिवसच बाकी आहे आणि प्रमाण रिकॅलिब्रेशनचं जे आहे ते अत्यल्प होतं. म्हणून आम्ही ऑलरेडी 13 तारखेपासून मोहीम हाती घेतलेलीच होती. आम्ही बरेचसे रिक्षा जे आहेत त्या डिटेन केलेल्या आहेत. परंतु परवाच्या दिवशीची जी कालचीच मला वाटतं कालची जी दुर्दैवी घटना आहे त्यानंतर मात्र आम्ही ती मोहीम आणखीन इंटेन्स करून आम्ही काल टोटल 96 ऑटो रिक्षा ज्या आहेत त्या जप्त केलेल्या आहेत. काय नक्की आपण तपासणी करतो आणि यामध्ये किती आढळून येते का, म्हणजे प्राथमिक तपासणी? हो, आम्ही गाडीचे कागदपत्र बघतोय. जनरली चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, त्याच्याकडे बॅज आहे का हे आपण बघतो. कारण प्रत्येक परवानाधारकाने रिक्षावरती चालक ठेवताना त्याच्याकडे बॅज आहे का नाही ते बघायला पाहिजे. कारण बॅज काढायचा असेल तर त्याला पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट कंपल्सरी असतं. त्यामुळे त्या चालकाचं व्हेरिफिकेशन होतं, त्याच्यात काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्याच्यावर काही गुन्हे आहेत का, या सगळ्या गोष्टी त्या तपासल्या जातात आणि त्याच्यानंतरच त्याचं बॅज त्याला मिळतो, त्याचं जर कॅरेक्टर ओके असेल तर. त्यामुळे सर्व परवानाधारकांनी चालक नेमण्यापूर्वी त्याचा बॅजची तपासणी करावी अशी मी सगळ्यांना आवाहन करतो. प्रादेशिक परिवहन कार्यालय औरंगाबाद यांनी अशा प्रकारचे QR कोड स्टिकर्स तयार केलेले आहेत. आम्ही जेव्हा वाहन फिटनेसला येतं त्यावेळेस हे अशा प्रकारचे QR कोड त्यांना लावायला देतो. यामध्ये हा QR कोड स्कॅन केल्यानंतर गाडी कोणाच्या मालकीची आहे, परवानाधारक कोण आहे त्याचे डिटेल्स देतात. त्यांनी जे ड्रायव्हर्सची बाबतीची इन्फॉर्मेशन आम्हाला दिलेली असते ती ड्रायव्हरची माहिती, नाव, त्याचा पत्ता, त्याचा लायसन्स नंबर वगैरे सगळं ह्या QR कोडवरनं सामान्य जो प्रवासी असतो तो हे QR कोड स्कॅन करून माहिती करून घेऊ शकतो. परंतु दुर्दैवाने काय झालेलं आहे की फक्त RTOमध्ये कामाला येताना हे QR कोडची पाटी रिक्षावाले लावून येतात, अदरवाईज ते काढून टाकतात असं तपासांती निदर्शनास आलेलं आहे. तर ती सुद्धा कारवाई आपण मोठ्या प्रमाणात करतो. एकदम कड़क मराठी फिल्म जल्द ही तमाम महाराष्ट्र में रिलीज होगी. इस सिलसिले में फिल्म के तमाम अदाकारों की मौजूदगी में एक प्रेस कॉन्फ्रेंस में फिल्म के ज़िमन में मज़ीद मालूमात दी गई. एकदम कडक सिनेमा ॲक्च्युली खरोखर चांगला आहे, कारण मी निर्माता आहे म्हणून बोलत नाही ॲक्च्युली. कारण सिनेमामध्ये मी मेसेज दिला आहे आणि तो तुम्हाला आवडेल आणि सर्व फॅमिली सहकुटुंबाने सिनेमा बघण्यासारखा आहे. 2 डिसेंबरला जाऊन सगळ्यांनी सिनेमा बघावा, कारण मी पण खूप गरीब कुटुंबातून सिनेमा स्ट्रगल करून इथंपर्यंत पोहोचलो आहे. तर तुमच्या या छोट्या भावाला तुम्हीच मोठं करू शकता, कारण सगळं काय तुमच्याच हातामध्ये आहे. एकदम कडकमध्ये सांगायचं झालं ना तर पिक्चर एकदम कडकच आहे तो, म्हणजे त्याला काय हेच नाही, सांगायलाच नको, इतका कडक आहे. कारण एकदम कडकचं शूटिंग जेव्हा चाललं होतं
तेव्हा मी मुख्यमंत्रीला काम करत होते. तर मला घेण्यासाठी म्हणजे सरांनी खूप आमच्या निर्मात्यांबरोबर वाद घालून अक्षरशः मला वडावडी म्हणजे इकडे तिकडे यायलाच पाहिजे, नाही होय करत करत मला 2 दिवसांनी त्यांनी सोडलं. मी शूट केलं हे आणि खूप छान वाटलं आणि खूप पिक्चर चांगला आहे. माझी पण त्यात भूमिका आणि सगळ्यांची भूमिका चांगली आहे. गाणी छान आहेत, ते गाणं खूप छान आहे. आत्ताच्या म्हणजे पिढीला आवडेल असं अगदी गाणं लागलं की नाचावंसं वाटतं. खूप छान पिक्चर आहे आणि मला तो आवडला आहे म्हणून मी त्यात पण म्हणजे काम करण्यासाठी, कारण माझं त्यात पण डोळ्याचं ऑपरेशन असतं. म्हणजे माझ्या डोळ्याचा काय प्रॉब्लेम आहे मला त्यात पण मी नंतर गॉगलच घातलेला आहे. घरातल्या सासू सुनांना काय सांगाल? घरातल्या सासूसुनांना सांगाल, मी जरी अशी कडक किंवा खमकी किंवा अशी खाष्ट असले तरी घरात नाही तशी. म्हणजे कसं माझं कसं असतं, व्यवस्थितपणा, वेळेवर सगळं आणि पोटतिडकीने करायचं झालं ना कुठलंही काम. म्हणजे मी आता पिक्चरमध्ये मला आवड आहे ना, अक्षरशः कुठला पण रोल करायचं म्हटलं ना मनापासून पोटतिडकीने करायचं. आणि तेच म्हणजे माझं सांगणं आहे सुनांना की सगळ्यांनी असंच कुठलंही घरातलं काम, बाहेरचं काम, ऑफिसचं काम, कुठली एखादी कला तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला जर आवड आहे ना, तुम्ही जर मनात आणलं ना तर करू शकता. ॲक्च्युली आमचा चित्रपट एकदम कडक चित्रपट आहे, खरंच एकदम कडक आहे. तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी अपेक्षा करतो आम्ही. जसं की तुम्हाला सांगितलं, मी माझा पहिलाच सिनेमा आहे, त्यामुळे अपेक्षा करते की तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळेल मला आणि माझी ॲक्टिंग पण कदाचित तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते. आणि काही चुकलं असेल थोडंसं तर ते समजून घ्यावं, कारण पहिला चित्रपट आहे माझा हा. आणि असंच तुमचं प्रेम आम्हाला द्या. चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघा सगळ्यांनी. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पण हा चित्रपट बघू शकता. थोडीशी लव्ह स्टोरी आहे, थोडा सामाजिक विषय आहे सांगितल्याप्रमाणे. आणि मी एवढंच सांगेल की सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघावा 2 तारखेला. खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। आम खास मैदान पर कुश्तियों के मुकाबले। औरंगाबाद में पहली मर्तबा तमाम भारत के नामवर पहलवान मुकाबले में शामिल। राहुल गांधी के खिलाफ भारतीय जनता पार्टी का शदीद एहतजाज। और मराठी फिल्म एकदम कड़क 2 दिसंबर को तमाम महाराष्ट्र में दिखाई जाएगी। इसी के साथ ADN उर्दू खबरनामा अभी ही ख़त्म होता है। कल फिर होगी मुलाकात कुछ और खबरों के साथ। तब तक अपना ख्याल रखिए और देखते रहिए ADN उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।